वसा जनसेवेचा. इराण अमेरिका संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाला असून गॅस आयातीत अडचणी येत आहेत हे वास्तव आहे. मात्र बुलढाण्यात ही परिस्थिती अधिक बिकट झाली आहे ती तांत्रिक अडचणींमुळे. अनेक ग्राहकांनी तक्रार केली आहे की गॅस बुकिंग केल्यानंतरही 4-5 दिवस OTP येत नाही. तांत्रिक यंत्रणा कोलमडल्याचे कारण सांगून एजन्सी हातवर करत आहेत. टंचाईचे खापर जागतिक युद्धावर फोडले जात असताना स्थानिक स्तरावर मोठा गैरप्रकार सुरू असल्याचे चित्र आहे. धक्कादायक बाब म्हणजे नागरिकांना सिलेंडर मिळण्यापूर्वीच त्यांच्या खात्यात सबसिडी जमा होत आहे. सिलेंडर ग्राहकापर्यंत पोहोचलाच नाही तर सबसिडी कशी आली यावरून गॅसचा काळा बाजार सुरू असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. रमजानचा महिना आणि सणासुदीचे दिवस असतानाही बुलढाण्यातील HP गॅस एजन्सी समोर पहाटे 2 वाजेपासून महिला पुरुषांच्या रांगा लागल्या आहेत. पहाटे 5 वाजता आलो तरी नंबर 200च्या पुढे असतो अशी हतबलता नागरिक व्यक्त करत आहेत. गॅस पुरवठा निम्म्यावर आल्याचे सांगितले जात असले तरी उपलब्ध साठा नक्की कोणाला दिला जातोय असा प्रश्न विचारला जात आहे. एकीकडे तांत्रिक बिघाड आणि दुसरीकडे एजन्सीचे ढिसाळ नियोजन यामुळे सामान्य बुलढाणेकर भरडला जात आहे. प्रशासकीय अधिकारी या कथित टंचाईच्या नावाखाली होणाऱ्या काळ्या बाजाराची चौकशी करणार का आणि जिल्हाधिकारी यावर काय ठोस पावले उचलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मी आज सकाळी 6:15 वाजता लाईन मध्ये लागलेलो आहे, परंतु इथे आलो असता मला असं लक्षात आलं की मी माझं गॅस सिलेंडर 11 मार्चला बुक केलेलं होतं, परंतु 11 मार्चला बुक केल्यानंतर काही दिवसामध्ये मला नेता आलं नाही. त्यामुळे मी आज नेण्यासाठी आलो असता मी ज्यावेळेस मेसेज चेक केला त्यावेळेस मला डायरेक्टच इथे या मेसेजवर तुम्ही बघताय की मला इथे कॅश मेमो नंबर आलेला आहे डायरेक्ट. मग माझ्या असं लक्षात आलं की माझा गॅस हा ऍक्च्युली माझ्या नावावर कोणाला तरी दिला गेलेला आहे आणि 16 मार्चला माझ्या खात्यामध्ये ₹4.21 सबसिडी सुद्धा जमा झालेली आहे. आज हा आमचा 4था दिवस आहे. आम्ही इथे लाईनीत लागलेलो आहे आणि रोजही येतोय परत जातोय, रोजही येतोय परत जातोय, रोजही येतोय परत जातोय. सतत तीच गोष्ट अशी चालू आहे. मग आम्हाला असं माहिती पाहिजे ना नेमकं किती पुरवठा येतोय आणि किती वाटप होतोय वगैरे. ते बोलते 400-500 रोजचा असा पुरवठा येतोय. मग तो 400-500 लोक लाईनीत जर तुम्ही मोजले तर हे पूर्ण 400-500 लोक असतील असं नाहीये. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.